तमाम भारत के और दुनिया भर के गणेश भक्तों को मैं बहुत बहुत गणेश पर्व की शुभकामनाएं देता हूं। श्री गणपति ये विघ्नहर्ता है, वे सभी के विघ्नों को हरे। हमारे देश के सामने, प्रदेश के सामने, जन जन के सामने जो विघ्न है उन विघ्नों को हरने की शक्ति श्री गजानन गणपति हमें दे, ऐसी मैं उनसे प्रार्थना करता हूं। और बड़े हर्षोल्लास के साथ हम इस पर्व को मनाएं और मनाते समय कानून व्यवस्था का भी ध्यान रखें, ऐसी सबसे प्रार्थना करता हूं। सर, राज्य उत्सवाचा दर्जा दिल्यानंतर हा पहिलाच गणेशोत्सव होतोय। यंदा गर्दी ही सगळ्या ठिकाणी जास्त संख्येने दिसते। शासनाची तयारी कशी असते? ते मुळामध्ये गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्याच्या नियोजनाच्या संदर्भात त्या ठिकाणच्या जी काही पोलीस युनिट्स आहेत त्यांनी मंडळांशी चर्चा केलेली आहे, मंडळांना SOP दिलेले आहेत, मंडळांसोबत ते SOP ते पाळतायत की नाही या संदर्भात चर्चा केली आहे, मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल केलेली आहे। त्याच्यामुळे हे खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा लोक येतात आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर नंतर जी काही वल्नरेबिलिटी एक काही काळ असते त्याचा विचार करता मोठ्या प्रमाणात आपण प्रिकॉशन्स ज्या त्या घेतल्या। सर, स्वदेशीचा प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं पाहायला मिळतंय। तुम्ही ज्या पद्धतीने अपील केलं होतं त्या पद्धतीने हे सगळं आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी या ठिकाणी जे अपील केलं होतं त्यानुसार आज गणेशोत्सवातही ऑपरेशन सिंदूर आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्याचसोबत आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी हे देखील आपल्याला पाहायला मिळतं है। ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट है। भारतीय बाजार आपको कितने स्ट्रॉन्ग नजर आते हैं, महाराष्ट्र किस तरह से स्ट्रॉन्ग नजर आता है? देखिए, जब एक रास्ता बंद होता है तो कई रास्ते खुलते हैं। हमारी नज़र भी पैनी होती है, हमारी नज़र भी विस्तृत होती है, इसलिए कई रास्ते खुलेंगे और हम लोग इस चुनौती को अवसर के रूप में इस्तेमाल करेंगे, यही प्रधानमंत्री जी ने कहा। उद्धव ठाकरे हे आज एकत्र येताना दिसत आहेत। गणेशोत्सव आहे, दोघंही भाऊ एकत्र आहेत। निवडणुकीच्या दृष्टीने देखील कुठेतरी हे पाऊल आहे। मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत, ते एकत्रितच राहावेत, अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना। अरे एखाद्या दिवशी राजकारण सोडून द्या, आज विघ्नहर्त्याचं बोलू आपण, काय राजकारण।